निश्चित ज्याच्या मुखामध्ये राम हा शब्द आहे, मुखी राम त्या काम बांधू शकेना, ज्याच्या मुखामध्ये राम आहे त्याला मृत्यू लोकातलं काम बांधून ठेवत नाही. म्हणजे आज का नाही सत्संगाला आला तर फार काम होतं त्यामुळे शीण आला, देह निद्रेच्या अधीन गेला, झोपी गेला देह. का नाही आला सत्संगाला तर काम आहे त्यामुळे येऊ शकणार नाही. उत्तम. मृत्यू लोकांमध्ये गुणिष्ठ धारिष्ठ त्याचे चुकेना. कुणीही जन्माला इथे येऊ, राम असो, शिव असो, कृष्ण असो, ब्रह्मा असो, कुणी असो, तो 3 गुणांच्या बाहेर जाऊ शकत नाही. पण 3 गुणाचा त्याग कसा करावा हे ज्यांच्याकडंच ज्ञान आहे ते फार विराट पुरुष आहेत आणि ते महान विभूती आपल्याला मुक्त करण्यासाठी येते. हरिभक्त तो शक्त कामा समारी. जो कोणी माझा भक्त आहे तोच फक्त या कामाचा खून करू शकतो. म्हणजे कामनेचा, म्हणजे वासनेचा, म्हणजे इच्छेचा, म्हणजेच शास्त्राच्या भाषेत आसक्तीचा. म्हणून आजचा परमपवित्र दिवस आहे. तुम्हाला सर्वांना बाहेर उशिरा आलेल्यांना पुन्हा एकदा राम राम. जय जय रघुवीर समर्थ. मोठा चाला. जय जय रघुवीर समर्थ. बर, तर आजचा जो दिवस आहे ती शिवरात्री, आजची मंगळवारची शिवरात्री आहे. बरं, मंगळवारची शिवरात्री जी आहे ती 20 वर्षानं आज आलेली आहे. म्हणून आजची महान शिवरात्री मानली जाते. ज्यांना शास्त्राचं ज्ञान आहे. म्हणजे गणपतीचा वार कुठला? मंगळ. आणि बापाचा वार कुठला? आजचा नाही, आजचा वार बापाचा वार म्हणजे गणपतीच्या वडिलांचा शिवरात्रीचा वार. म्हणजे शिवरात्री केव्हाही येऊ त्याला सोमच म्हणते. म्हणजे सोम आणि मंगळ हे 2 एकत्रित ज्या वेळेस येतील त्यावेळेस शांती आणि मंगल हे आपल्या घरामध्ये नांदतं. कुठलं घर? बाहेरचं नाही, देह हेच आपलं खरं घर आहे. यंत्र, रोडा आणि माया हे मायेनं दिलेलं यंत्र आहे. त्याचा वापर आपण कसा करायचा आहे तर महापुरुषांनी सांगितलेल्या नियमाच्या अनुसार. ते नियम आपल्याला पाळता येत नाहीत. म्हणून ज्या ठिकाणी नियमांचं पालन असतं त्या ठिकाणी गर्दी कमी आणि जिथे सूट असते तिथे यात्रा भरते. जय जय रघुवीर समर्थ. असं आहे. म्हणून शिवजी सांगते तुम्हाला की हरिभक्त तो शक्त कामा समारी. जो कोणी खरंच माझा भक्त आहे तो कामनेचा खून करतो. होतो ना? खून कोण करतो? आपण कशाची खून करतो? उद्या तिथं जायचं आहे, दूधवाल्यानं आज दूध घातलं नाही, अमक्या दिवशी शेताला पाणी दिलं. आपण खुणा कशाच्या करतो? गॅस संपलेला आहे, गॅस भरलेला आहे. कामनेचा खून करतो तो माझा भक्त आहे उमा. म्हणून जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी. म्हणून माझा अवतार म्हणजे मीच. माझा खरा भक्त कोण आहे तर ज्याने रामाची उपासना केली. शिवाचा खरा भक्त कोण तर ज्याने रामरायांची उपासना केली, रामरायाला आपलेस करून घेतलं, तो माझा खरा भक्त आहे. म्हणून मागाशी तुम्ही ओम नमः शिवायचा जप करत होता. आजच्या दिवशी ओम नमः शिवायचा केलेला 108 रुद्राक्षाची माळ, एक माळ जर केली तर लक्ष गुणाफळ सांगितलेलं आहे. आणि म्हणून आज मंगळवारच्या दिवशी सोम बसतो त्याच्यात. म्हणून मंगळ आणि सोम एकत्रित आल्यामुळं आजची शिवरात्री ही महान फलदायी मानलेली आहे. आजच्या दिवशी काय करावं पुढे आपण ऐकूया. पण तत्पूर्वी जेणे जाळीला काम तो राम द्यातो. ज्याने ही कामनेला पेटवून टाकलं नाही का, आपण शिल्लो घरात की जळू द्या म्हणतो, आजचं काम बंद, आज शेतात जायच नाही, तिकडे जळू दे, सहज बोलून जातो. तीच भाषा महान विभूती म्हणते, जेणे जाळीला काम तो राम द्यातो.
जसं आपले घोडके काका आहेत की नाही, घोडके काका, त्यांच्या वडिलांनी इच्छा प्रकट केली होती की मला एकदा काकांना भेटवा, काकांना भेटवा. ध्यास घेतलेला, मला एकदा काकांना भेटवा. तर म्हटले हो जाऊया जाऊया. अचानक मी फोन केला त्यांना, म्हटलं की मला उद्या तुमच्या वडिलांना भेटायचंय. तर म्हटले हो नक्की काका. आदल्या दिवशी पुन्हा त्यांनी सांगितलं की घोडके काकांच्या वडिलांनी की तुम्ही मला काकांना भेटवणार की नाही. तर म्हटले हो, आता तुम्ही दवाखान्यात आहात, दवाखान्यातून आपण माघारी गेलो की भेटू काकांना. मग म्हटले असू दे दवाखान्यात, मला 2 मिनिटं बोलायला तरी दे त्यांच्या बरोबर. इच्छा, कामना, 2 मिनिटं मला बोलायचंय. ते म्हटले की दवाखान्यात गोंधळ होईल, बाकीचे पेशंट आहेत आणि तुम्हाला ऐकू यायचं नाही. हरकत नाही म्हटले, पण माझी इच्छा आहे बोलायची. इच्छा राहून गेली आणि ब्रह्ममुहूर्तावर दुसऱ्या मुलाला विचारलं त्यांनी, आप्पा काकांना किती वाजलेत. तर म्हटले 5:45 झालेत. म्हणजे ब्रह्ममुहूर्त म्हणजे झुंजू संपलेला आहे, सूर्योदय होईल आता. तर हो बरं ठीक आहे, मला थोडं पाणी देतोस का. पाणी घेतलं, सगळ्या देवांची नावं घेतली, सगळ्या देवांना नमस्कार केला, डोळे बंद केले आणि देह सोडून दिला. जय जय हे सार्थकी केलं. म्हणून आपल्याला महापुरुष विभूती सांगते, जे जाळीला काम तो राम ध्यातो. कसा ध्यातो, उमेसी अति आदरे गुण गातो. एकटा नाही, आपल्या वृत्तीमध्ये तो राम घालतो. उमा म्हणजे वृत्ती, उमा म्हणजे पार्वती, शिवजींची. ती शिवजींची वृत्ती अशी होते की त्यांनी वृत्तीमध्येच राम घातला होता. मग वृत्ती कधी कसली कुठे उठेल काय माहित आहे का. वृत्ती चांगली उठली राम, वृत्ती वाईट उठली राम. वृत्ती सद्गुणी असेल राम, वृत्ती रजगुणी असेल राम, वृत्ती तमगुणी असेल राम. नुकसान झालं राम, फायदा झाला राम, जन्म आला राम, मृत्यू राम. उमेसी अति आदरे राम ध्यातो. म्हणून बहुज्ञान वैराग्य सामर्थ्य जेते. पण हे कोणाकडून होतं, ज्यांच्याकडे खूप ज्ञान म्हणजे वैराग्य संपन्न ज्ञान आहे, विवेक संपन्न ज्ञान आहे. म्हणजे काय की काय करावं आणि काय करू नये हे म्हातारपण आलं तरी सुद्धा कळत नाही. आणि म्हणून लोक मृत्यूतून मृत्यूला जातात, मृत्यूतून मोक्षाला जावं. आणि एवढीच एक संधी आहे. मगाशी गाईला खायला घालून आम्ही 2 जण येत होतो, मी आणि तो युवराज. त्याला मी विचारलं, म्हटलं गाई देवता किती आहेत. ते म्हणाले 33 कोटी देवता आहेत. हो की नाही. गाईला माहित आहेत का ह्या? नाही. मग 33 कोटी देवता असणाऱ्या गाईला जिथं बांधल तिथं बांधून घ्यावं लागतं, जे टाकल ते खावं लागतं. तर ते म्हणाले हो. म्हटलं तसंच माणसाचं आहे बाबा, की माणसाला माणसातला देव माहित नाही, म्हणून मन जिथे घेऊन जाईल तिथे जावं लागतं. जय जय. म्हणून त्या मनाला असा संग द्यावा, असा संग द्यावा की ज्यांनी काम जाळलेलं आहे त्यांच्यापाशी आठवड्यातून एकदा तरी जावं. तसं तर कबीर म्हणते रोज कितीतरी वेळा जावं, दिवसातून कितीतरी वेळा जावं. नसेल तर दुसऱ्या दिवशी जावं, नसेल तर तिसऱ्या दिवशी जावं. संत मिलन को जाइए, दिन में कई बार. नसेल तर तुम्ही आठवड्यातून एकदा जा, नसेल 15 दिवसातून एकदा जा, नसेल महिन्यातून एकदा जा, पण जा. कारण त्यांचं काम जळलेलं आहे आणि त्यांना राम प्राप्ती झालेली आहे. राम म्हणजे त्यांच्या वृत्तीत विश्राम आलेला आहे, वृत्तीत विश्राम आलेला आहे. आणि ज्यावेळी ते विश्वाकडे पाहतात की नाही, त्यावेळेस ते आपलेपणानं पाहतात की हे भगवंताचे आहेत, अंश म्हणजे ही माझी आहेत. का माझी का आहेत, माझी का आहेत, माझी का आहेत, तर ही अज्ञानी आहेत म्हणून माझी आहेत. जय जय. अज्ञानी आहेत
म्हणून माझी आहे. म्हणून मोठ्या मुलाला कुठलीही आई माझं बाळ म्हणत नाही. लहान बाळाला ज्याचं अज्ञान गेलेलं नाही त्याला आपले पण देते, माझं बाळ. म्हणून शिवजी अगदी आदरानं आपल्या पत्नीला सांगते की हे बघ, मुखी राम त्या काम बाधू शकेना, गुणेष्ट धारिष्ट त्याचे चुकेना, हरिभक्त तो शक्त कामा समारी, जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी. म्हणून माझाच अवतार, मी जो हनुमंतराय आहे तो माझाच अवतार मीच घेतलेला आहे. तसं तुमच्या रूपातच भगवंत अवतार घेतोय हे ज्या वेळेस आपल्याला कळतं त्यावेळी आतमध्ये वृत्ती विश्रांतीला जाते. निमित्त केलेलं आहे समर्थाने आणि आपल्याला शिकवण दिलेली आहे की खरोखर ज्यांना विश्रांती हवी आहे चित्ताची त्याने हे पाहावं की मोठमोठे योगेश्वर आहेत ते सुद्धा आपला रामनामाचा जप अखंड करत आहेत. म्हणून जपी नेमला नेम गौरी हराचा, केवळ योगी नाही, योग्यांचा योगी महादेव तो सुद्धा आपल्या पत्नी बरोबर कैलासात ते राम नाम घेते आणि मानसात पार्वतीला बसवते. मानस म्हणजे काय तर मानस म्हणजे हे आपलं कपाळ आणि कैलास म्हणजे सहस्रसार. शिवजी इथं बसतेत आणि पत्नीला इथं बसवते. म्हणून इथं अंतर किती आहे म्हणून स्त्री इथे कुंकू लावते आणि इथं भांगात बिलावते. कारण वाट माझी अखंड चालू राहावी तुमच्यापर्यंत. म्हणून सहस्रसारापर्यंत पार्वती म्हणते माझी ही वाट चालत राहावी. म्हणून आजकाल आपण पाहतो की नाही, जुन्या स्त्रिया म्हणायच्या असा जर मधून भांग नसेल की नाही तर ती म्हणायची नको ती नवरी नको. का तर तिचा भांग नाही म्हटले जुन्या बायका. आता काय नारायण आहे बस एकदम कापूनच जय जय. ही माझी वाट सहस्रसारापर्यंत म्हणजे कैलासापर्यंत राहावी. म्हणून मला असं की इथून ते खून दिलेले आहे समोरपर्यंत आणि म्हणून शिवजी म्हणते मी तिथं रामनाम घेतो तू इथं रामनाम घे. म्हणून याला विशुद्ध चक्र म्हणते, त्याने याला सहस्रसार म्हणते. विशुद्ध चक्र काय करतं, आज्ञाचक्र की स्मरण करून देत ते नाही का, ते स्मरण करून देते. का तर मी अखंड तुमच्या आज्ञेत राहील. नाही शहाणे साधक माझ्या पुढे आहेत म्हणून लगेच त्यांनी चक्र बदललं की नाही माझ्यासमोर. मग विशुद्ध म्हटलं, विशुद्ध इथे आहे ना आणि आज्ञा इथे आहे. चक्र कुठले असो तुमच्या लक्षात असलं म्हणजे झालं. ह्या मायेच्या चक्रातनं बाहेर पडायचंय बस, बाकी काही नाही. जय जय. आणि म्हणून आजचा जो जप आहे, आजच्या दिवशी केलेला दान धर्म यज्ञ सेवा पूजा हे लक्ष गुणा फलदायी आहे. आणि त्याच्यात आज काय म्हटलंय 20 वर्षानं सोममिश्रित मंगल आणि त्या दिवशी आलेली ही शिवरात्री आहे. म्हणून ज्यांनी हे आयोजन केले त्यांच्या 7 पिढीला तुमचे आमचे आशीर्वाद गुरुदेवांच्या सह. जय जय. आणि जे इथं पोचले त्यांना तर शिवजी म्हणतील 42 पिढीला आशीर्वाद. हो की नाही. 24 दोन्ही 48 आणि 21 दोन्ही पाडे किती पाठ आहेत असं. म्हणून आपल्याला ओम नमः शिवाय ह्या मंत्र तुम्ही ज्यावेळेस ओम नमः शिवाय करत होता त्यावेळेस ओम न म शिवाय ह्याचे वेगवेगळे मंत्र आहेत. ओंकार बीज मात्रेण नित्यध्यायन्ति योगिना कामदम मोक्षदम च ओंकाराय नमो नमः. हे सगळे मंत्र मी तुम्हाला हे वैदिक शास्त्राप्रमाणे का केले की तुम्हाला कळो अथवा न कळो, परंतु आई त्याला न कळता बाळाला पाजते, न कळता झोपवते, न कळता पांघरून घालते आणि मग वेळ झाली की उठवते. त्याप्रमाणे हा ओम नमः शिवायचा मंत्र आहे. ओम म्हणजे बीज मंत्र आहे वेदाचा आणि तिथून नमः शिवाय याचा अर्थ आपल्याला सांगतो. नमः शिवाय म्हणजे हे जे संपूर्ण तू निर्मित केलेलं आहेस, आम्ही नाही. आपण काही निर्मित करू शकतो का? काहीच नाही. हे संपूर्ण चराचर प्रभू तू निर्मित केलेलं आहेस आणि तुझ्या चराचरात आम्ही दोष काढणं हा आमचा दोष आहे. तू निर्दोष ही सृष्टी निर्माण केली होतीस म्हणून ही पवित्र आहे. ही
पवित्र आहे आणि या पवित्र सृष्टीला तुझ्या आमच्या दृष्टीनं पवित्र ठेव म्हणून तुला आमचा नमस्कार असा अर्थ आहे ओम नमः शिवायचा. जय जय वीर समर्थ. पुन्हा पार्वतीला सांगितलं तू ओम जपू नकोस, तू फक्त नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय. की जे पवित्र आहे त्याला माझा प्रणाम, कारण ते माझ्या शिवजींचं आहे. असं तू अखंड ध्यास घे आणि मग तू म्हणजे माझी शक्ती नव्हेस, तर तू म्हणजे तिला शिवे म्हटलेलं आहे. पार्वतीला वेदांनी शिवे शब्द वापरला, म्हणजे माझंच स्वरूप आहेस तू, परंतु सृष्टीच्या कार्यासाठी तू माझ्यापासून वेगळी झालीस, बाकी तू आणि मी एकच आहे. आणि म्हणून हे नंदीला माहित आहे, कारण नंदी तुझ्यात आणि माझ्यात फरक करत नाही. तुकोबारावी म्हटले नका करू भेद हरी आणि हर. म्हणून उमाला माहित आहे, पार्वतीला माहित आहे की माझं जे आज्ञाचक्रातून कार्य संपलं, माझं कार्य आज्ञाचक्रातून संपलं की मी विश्रांती कुठे घेते, तर जिथे शिव विश्रांती घेते. म्हणजे आपण बघतो की नाही, घरात पती जर नसेल तर त्या पलंगावर निवांत राणी आराम करते की नाही. जय जय. कारण तिला भेद नाही, अद्वैत तिच्यामध्ये प्रकट झालेला आहे. द्वैत नाही, अद्वैत म्हणजे तुम्ही आणि मी एकच आहे. पण तुम्ही विश्रांती करत असाल त्यावेळी मी विश्रांती करणं योग्य नाही. म्हणून ते ज्यावेळेस नसतील त्यावेळी ती विश्रांती करतात. म्हणून शिवजी म्हणते ज्यावेळी मी समाधीला जाईन त्यावेळी खुशाल तू कैलासामध्ये येऊ शकतेस. कारण मानस आणि कैलास हे दोन्ही तुरु सांभाळावंस. म्हणजे घर आणि नाही, घर आणि घराच्या बाहेर आज स्त्री सगळं सांभाळू लागलेले आहे. जय जय रघुवीर समर्थ. बरं, आजच्या दिवशी असं आणखी आहे की आजच्या दिवशी जर तुम्ही गुरुगीतेचे काही श्लोक आपल्या कानावरून घालवले, मुखकंठातून घालवले, तर त्याचाही शिवजींना फार आनंद होतो. आणि आजच्या दिवशी 12 ज्योतिर्लिंग आपल्याला माहित असेल, सौराष्ट्र जे आहे की नाही गुजरातमध्ये सोमनाथ, तिथं आज किती हजार जप चालू आहे? 2,25,000 असं काहीतरी कोटीचा काय तो मंत्र आज आहे आणि तो यज्ञ चालू आहे. तर तो आता सकाळपर्यंत बहुतेक चालेल. आणि अशा प्रत्येक शिवलिंगावर आज गावोगावीच नव्हे तर संपूर्ण ह्या सृष्टी म्हणजे ह्याच्या आपल्या भारताच्या बाहेर सुद्धा चालू आहे आता या घडीला. म्हणून तुम्ही आम्ही भाग्यवान आहे की जडपूजा, सूक्ष्म पूजा, कारणपूजा, कारणातीत पूजा ह्या अनेक प्रकारच्या पूजा आहेत. पण जशी योग्यता तशा प्रकारचं श्रवण, जशा प्रकारचं श्रवण तशा प्रकारची वृत्ती, आणि जशा प्रकारची वृत्ती तशा प्रकारची गती, असं वेदशास्त्राचं म्हणणं आहे. म्हणून काय करायचंय तर फक्त या पृथ्वी तळावर आपल्याला आनंदात कसं राहता येईल एवढ्यासाठीच फक्त परमार्थ आहे, बाकी काही एक नाही. आपल्याला कसं समाधानी राहता येईल, म्हणजे काही वेळेस असो अथवा नसो, सुख असो दुःख असो, मान असो अपमान असो, लाभ असो हानी असो, पण याच्यात आपला समतोल कसा आहे. महाराजांना विचारलं गोंदवलेकर महाराजांना, महाराज परमार्थ म्हणजे काय? तर म्हटले बस समाधान म्हणजे परमार्थ. एका वाक्यात परमार्थ सांगितलं. समाधान म्हणजे बस, याच्या पलीकडे परमार्थ काय नाही. मोठमोठे म्हणले अगदी ते जटाधारी पटाधारी काय काय असतील, काय काय असतील ते त्यांच्या तरी करू द्या, पण तुम्ही एवढंच सांभाळा की कसली बी तुमच्या घरात परिस्थिती असू द्या, गावात कुटुंबात समाजात परिस्थिती कसली असू द्या, पण आमचं वैराग्य नाही गेलं पाहिजे. आणि ज्याचं वैराग्य गेलं की नाही त्याचा विवेक जागा राहत नाही. म्हणून म्हटली परिस्थिती कशी असू द्या तुमचं वैराग्य नाही गेलं पाहिजे. आणि किती बी अडचणी आल्या तरी सुद्धा भगवंताचं अनुसंधान तुमच्यातून नाही गेलं पाहिजे. या दोन गोष्टी जर सांभाळल्या तर म्हटले राम जे करू शकणार नाही ते तुमच्यासाठी महापुरुष करेल. एवढी हमी देऊन गेलेले हे पुरुष आहेत. जय जय रघुवीर समर्थ.
तर आजच्या दिवशी आपण जर 12 ज्योतिर्लिंगाची आपण नावं घेतली आणि आजच्या दिवशी महामृत्युंजयाचा जर आपण जप केला थोडाफार, अगदी 3, कारण बेलला पाने 3, म्हणून 3 जरी आज महामृत्युंजयाचे 3 वेळा जरी आपण मुखातून हा मंत्र जर काढला तर खरोखर आपल्या कुळाची अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाश, म्हणजे घात पात आजार. आता पाहतोय मागाशी आम्ही फराळ करताना टीव्ही पाहत होतो तर गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका असं सांगितलंय. आता ही गर्दी नव्हे का? आणि जाल तर तोंडाला काहीतरी बांधा म्हटले, ज्याला ताप येतो, ज्याला खोकला येतोय आणि ज्याला सर्दी होते त्याच्यापासून म्हटले तुम्ही लांब राहा. का? स्वाईन फ्लू. कमाल. मग आता आज शिवलिंगाच्या दर्शनासाठी किंवा पूजेसाठी आज लाखोनं गर्दी आहे, हजारोनं गर्दी आहे, पण तिथं ईश्वर सांभाळणार आहे, त्याचा करता धरता तो आहे. म्हणून त्याच्यावर सोपवून आपण ज्यावेळेस एकत्रित होतो, भगवंताचं तेच म्हणणं. उमाचा मोठा प्रसंग आहे, पण एक वाक्यात सांगतो. उमानं विचारलं होतं शिवजीना एक दिवस कैलासामध्ये की नारदांनी म्हटले मला अनेक ठिकाणचे वर आणलेले होते आणि मी नकार करत होते. मी नकार करत असताना म्हटले आईला खूप राग आलेला होता आणि वडील फक्त गप्प होते. फोन बंद ठेवतो. आईला खूप राग आलेला होता म्हटले, कारण आईचं म्हणणं होतं की तुला लग्नच करायचं आहे तर तू म्हटले मोठमोठे वर आलेले आहेत, त्यातल्या कोणाही तू कोणाशी लग्न करू शकतेस, कुणाशीही करू शकतेस, तू सांग फक्त. ही काय म्हणाली माहितीये का की म्हटली मी एकच पती निवडलेला आहे आणि तो आहे म्हटले वैराग्याचा महायोगी महामेरू, जो म्हटले शिव आहे, महादेव आहे आणि मला त्याच्याशीच विवाह करायचा आहे. आणि विचारलं असं का, असं का, काही कारण असेल म्हटले. विष्णू आहे, अमुक आहे, तमुक आहे, भरपूर आहे तिथे देवता, पण त्याच्याशीच का लग्न करायचंय? जय जय राम. ओम. एकदा आपल्यातनं हे निघून गेलं की नाही चैतन्य, वीर म्हणजे चैतन्य आहे की हे ठेवतील तरी पण आपल्याला ठेवणार. जय जय बस. आपलं काम म्हणजे काय की एक प्रकारचं चायना मॉडेल आहे, वापरा टाकून द्या बस. त्याचा वापर आपण त्याच्या आज्ञेनुसार करणं एवढंच आपलं काम आहे बस. असो. काही कथा राहिली का? काय राहिली? नाही, आईने विचारलं त्याच्याशी लग्न तुला का करायचंय मला तेवढं सांग. राम राम. आईने विचारलं त्याच्याशी तुला लग्न का करायचंय तर म्हटले सांगते. मी ज्यावेळी जप करून उठते त्यावेळेस ह्या सृष्टीमध्ये मला करण्यासारखं काही काम दिसत नाही. नीट आहे का? मी ज्यावेळी जप करून उठते त्यावेळी इथं करण्यासारखं मला काही काम दिसत नाही आणि ज्याला काम दिसत नाही मला असा नवरा पाहिजे. आणि तो एकच आहे, तो म्हणजे महादेव, त्याला कुठलंही काम नाही. अखंड म्हटले भस्मांग लिंपाय नागेंद्र हराय, म्हटले गळ्यात नाग, अंगाला भस्म, गळ्यात रुद्राक्ष, हातात डमरू, दुसऱ्यात त्रिशूळ आणि म्हणले पायात खडा, कमरेला व्याग्रांभर आणि चालला. कुठे चालला तर म्हटले समाधीला. कुठे चालला? ध्यानाला. का बरं तर म्हटले सृष्टीत जी जी आसुरी शक्ती आहे तिचा नाश करण्यासाठी तेवढंच एक त्यांना काम आहे आणि ते आपल्या ध्यानानं सामर्थ्यानं दूर करते. म्हणजे म्हटले जे लोक असं या सृष्टीमध्ये काहीतरी वेगळं उत्पन्न करतात त्यांच्या पाठीमाग काम लावते. काम पूर्ण होईना तर त्यांच्याच पाठीमाग क्रोध लावते आणि काम आणि क्रोध
हे दोन्ही जर पूर्ण झाले तर त्याला लोभात घालतील. असलं त्रिशूळ आपल्या हातात ठेवलेलं आहे आणि जे सृष्टीत विघ्न उत्पन्न करते त्यांचा संहार करण्यासाठी म्हणले हे त्रिशूळ लावून सोडते. मला असा पती पाहिजे आणि तसा पती कोणी असेल तर मला सांग, मी त्या व्यतिरिक्त कोणाशी विवाह करणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.